कधी कधी ना तुम्ही लोक व्हिडिओ बघताना फारच चिडतात आणि एकदम चिडून कमेंट करतात. जसं की एक जण आहेत, आपला जो नामस्मरणाचा व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओच्या खाली त्यांनी कमेंट केली होती की काय नामस्मरणाचं सांगता एवढं, माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होणार आहे का नामस्मरणामुळे. बिचारा खूपच त्रासात असेल तो व्यक्ती, समजू शकते मी, पण त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र गरजेचं वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. तर प्रश्न असा आहे की खरंच नामस्मरणाने आपल्या मनासारखं घडतं का, परिस्थिती बदलते का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण नामस्मरण करत असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की हो, नामस्मरणाने परिस्थिती बदलते किंवा मनासारखं घडतं. जे काही तुमचा पर्सनल अनुभव असेल, काहींना वाटत असेल नाही नाही असं काही घडत नाही, तर तो तुमचा पर्सनल अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. पण तो नोंदवण्याआधी ना, नामस्मरणाने नक्की काय होतं तेही जाणून घ्या. नामस्मरणाने घटना मनासारख्या होत नाहीत. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील की नाही ते माहीत नाही, पण घडणाऱ्या घटना मात्र मनासारख्या वाटतात. सकारात्मकता वाढीस लागून परिस्थिती स्वीकारण्याचं सामर्थ्य अंगी येतं. आता याचा काय अर्थ झाला, तर याचा अर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत आपण समजून घेऊ. महाराज म्हणतात की नामस्मरण हे प्रपंचाकरता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच काही बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरता आहे असं मानून परमेश्वरावर विश्वास ठेवून राहावा. एक गृहस्थ महाराजांना भेटला आणि तो म्हणाला की मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्यावर महाराज म्हटले की साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ तर तो हाच आहे बाबा, त्याला तू रिकामा वेळ कसा म्हणतो. पुढे तो व्यक्ती महाराजांना म्हणाला की प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाही, ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात. आणि हे जर खरं असेल तर प्रारब्धाचे भोग भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे. म्हणजे हे अगदी तसंच झालं ना, सुरुवातीला मी जे तुम्हाला म्हटलं की तो व्यक्ती म्हणतोय की नामस्मरण करून कुठं माझे भोग कमी होत आहेत, माझ्या अडचणी कुठं दूर होत आहेत, हे त्या व्यक्तीचं जे म्हणणं आहे तेच महाराजांच्या एका शिष्याने त्यांना विचारलं. त्यावर महाराजांनी उत्तर दिलं की प्रश्न अगदी खरा आहे आणि बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात हे खरं, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतून ठेवलं की आपलं समाधान टिकतं. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचं ते घडतं असं मानणं किंवा भगवंत चांगलंच करील असा विश्वास ठेवून वागणं हेच सोपं जाईल. हे दिसायला जरी साधं दिसत असलं तरी यात फार मोठं मर्म साठवलेलं आहे असं महाराज म्हणतात. महाराज म्हणतात की हे ध्यानात धरा की भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावं, अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचं सतत अनुसंधान ठेवलं पाहिजे. आहे त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान, एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं असता आपलं अनुसंधान चुकतं ही त्याची नाही तर आपली चूक आहे. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर महाराजांचं हे म्हणणं आहे की कर्म कोणालाही चुकलं नाही हे बरोबर आहे, पण जेव्हा आपल्या बाबतीत काही वाईट घडत असतं किंवा आपल्याला त्रास होत असतो, मग तो शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, तेव्हा आपण सैरभैर होतो की नाही, मन बेचैन होतं. हल्ली तर लगेच डिप्रेशनमध्ये जातात लोक, डिप्रेशनच्या गोळ्या घेतात, सायकॉलॉजिस्टकडे जातात. बरोबर आहे, जर तुम्ही त्रासात असाल तर तुम्ही मदत घ्यायलाच पाहिजे. पण नामस्मरण तुमची बुद्धी जागेवर ठेवायला मदत करतं आणि जे काही संकट तुमच्यावर आलंय ना, त्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचं सामर्थ्य तुम्हाला देतं. आता या गोष्टीला किती जण ॲग्री आहेत, म्हणजे कुणाकुणाला हे गोष्ट पटती आहे त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की नामस्मरणाने तुमची इच्छापूर्ती होईल की नाही, तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल की नाही, तुमच्या मनासारखं घडेल की नाही, हे नाही सांगता येणार मला, किंवा हे खरं तर कुणालाच नाही सांगता येणार, हे आपल्याला संतच सांगू शकतात. पण पर्सनल अनुभवावरनं एवढं तर नक्कीच सांगू शकतो की नामस्मरणाने ती परिस्थिती हाताळायचं धैर्य मात्र येतं आणि हा अनुभव अनेकांना आलेला आहे. आपल्यावर जेव्हा एखादं संकट येतं, मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू द्या, तेव्हा सगळ्यात आधी आपलं मन बेचैन होतं. हा अनुभव तुम्ही घेतला असेल आणि नकारात्मक विचारांची साखळीच चालू होते. जर एखाद्याचा जॉब गेला तर तो दुसरा जॉब शोधण्यासाठी प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे, पण तो दुसरा जॉब मिळेपर्यंत तो सैरभैर होतो, नकारात्मक विचारांनी घेरला जातो की आता मला नोकरी मिळेल का, माझ्याकडे 3च महिन्याची सेविंग आहे, त्या 3 महिन्यात जर काही नाही झालं तर माझं पुढे कसं होईल, हे सगळे विचार येणं साहजिक आहे, बरोबर. आणि मग ह्या नकारात्मक विचारांचा परिणाम
त्याच्या कृतीवर होतो. इंटरव्ह्यूला घाबरत जाणं किंवा घाबरत तोंड देणं किंवा कुठे अप्लाय करायचं असेल तर आधी मनात विचार येतो, इथे नाही नोकरी लागली तर काय होईल. म्हणजे जी भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे, त्या भीतीचा परिणाम त्याच्या विचारांवर, त्याच्या वागण्यावर आणि त्याच्या परफॉर्मन्सवर होतो. तुम्ही जेव्हा रिलॅक्स असता, तुम्ही जेव्हा आत्मविश्वासाने भरलेले असतात, तेव्हाच तुम्ही सकारात्मक परिणाम गाठू शकता. हाही अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. तेव्हा या परिस्थितीमध्ये जर आपण स्वामींवर तुमचा विश्वास असेल ना, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठी करतील, म्हणून आपण स्वामींचं नाव घेत राहिलं तर तो इंटरव्ह्यूला जाणारच आहे. त्याला ती परिस्थिती स्वतःलाच हाताळावी लागणार आहे. देव आकाशातनं येऊन हे घे तुझं ऑफर लेटर असं म्हणणार नाही आहे. नक्कीच असा चमत्कार कुणाच्याच आयुष्यात घडत नाही. पण ती परिस्थिती हाताळताना त्याला ज्या धैर्याची गरज आहे, ज्या मनाच्या स्थिरतेची गरज आहे, ते नामस्मरण त्याला मिळवून देणार आहे. ही साधी गोष्ट आहे आणि हेच खरं मर्म आहे. याचा अनुभव खूप जण घेतात सुद्धा. प्रत्येकाने स्वतःचा पर्सनल अनुभव नक्की कमेंटमध्ये लिहा, ही विनंती मी करेन, कारण की त्यामुळे जे त्रासात आहेत त्यांना नामस्मरण करायला प्रेरणा मिळणार आहे. बरं, आता अनेकांचा प्रश्न आहे की ठीक आहे, आलं आहे आमच्यावर संकट, तर काय आता आम्ही माळ घेऊन 24 तास जप करत बसायचं? लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अगदी सोप्या भाषेत दिलं आहे. महाराज म्हणतात, एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतलं तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन थोड्या वेळाने कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असं एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिलं तर त्या दगडाला भोक पडेल आणि काही दिवसांनी दगडही फुटून जाईल. त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ नाम एकदमच घेतलं, दिवसभर नामस्मरण करत बसलं, अर्थात केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळीसुद्धा जर नामाचं साधन केलं, अर्थात नामस्मरण केलं, तर ते जास्त परिणामकारक होतं. म्हणजे काय की रोज उठून अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाव घ्यायला तुम्हाला कोणी म्हणत नाही, पण तुम्ही रोज संध्याकाळी 7च्या वेळेला आपण 21 वेळा नामस्मरण करू, आपण 51 वेळा करू किंवा आपण 1 माळ करू, असा जर नियम केलात, मग तुमच्या सोयीनी सकाळची वेळ निवडा, संध्याकाळची निवडा, दुपारची निवडा, पण त्या ठराविक वेळेला जर तुम्ही रोज नामस्मरण करत गेलात तर त्या नामस्मरणाचं पुण्य तुमच्या ठायी साठणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनामध्ये धैर्य निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही गोष्ट खरं तर अनुभवानेच जमते. आणि मग जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आपला ईश्वरावर विश्वास असतो की तो आपल्याला या संकटातून बाहेर काढेल आणि मग आपण नामस्मरण जे करतोय ते अगदी मनापासून सुद्धा करतो. नुसतंच माळ ओढतोय आणि मनात दुसरेच विचार चाललेत असं होत नाही. तो अभ्यासाचा भाग आहे आणि रोज करून करूनच ती गोष्ट जमते. आशा आहे की आपले जे व्ह्यूवर होते, जे अगदी त्रासलेले होते आणि चिडून त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की काय नामस्मरणाने माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होणार आहेत का, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्या हीच सदिच्छा मी या व्हिडिओतनं व्यक्त करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पटला का, किती टक्के पटला, नसेल पटला तर का नाही पटला, हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.